आणि अनैतिक राजकारणाला मोठा ब्रेक लागू शकतो आणि एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाच्या शेवटाची सुरुवात सुद्धा होऊ शकते। मित्रहो नमस्कार। सत्तेच्या अघोरी हव्यासापोटी वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनैतिकतेचा मोठा भूकंप झाला। भारतीय जनता पक्षाच्या मदतीने एकनाथ शिंदे यांनी मूळ शिवसेनेवर घाव घातला घाव। भाजपचं बोट धरून मुख्यमंत्री पदाची भूक एकनाथ शिंदे यांनी भागवली। पण एवढ्यावर हे थांबलं नाही, तर माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना ही शिवसेना माझीच आहे, शिवसेनेचा धनुष्यबाण ही माझाच आहे असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला। आणि निवडणूक आयोगाने देखील हा पक्ष म्हणजे शिवसेना आणि पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना बहाल करून टाकलं। अवघा महाराष्ट्र थक्क होऊन पाहत राहिला, देशानं सुद्धा तोंडात बोट घातलं। निवडणूक आयोगानं निवडून आलेली संख्या विचारात घेतली आणि त्यावर पक्ष कोणाचा चिन्ह कोणाचं हे ठरवून सुद्धा टाकलं आणि त्या पद्धतीने निकाल सुद्धा दिला। आता बघा, हे चुकीचं आहे, असं करता येत नाही, हे घटनाबाह्य आहे वगैरे वगैरे हे सगळं घटनातज्ञ आणि कायद्याचे अभ्यासक सांगत राहिले, पण त्यांच्या सांगण्याचा काय उपयोग होणार। निवडणूक आयोगाच्या पुढेही बघा आता सुप्रीम कोर्ट आहे। सुप्रीम कोर्टातून आता सत्य तर बाहेर येईल। खरा न्याय सुप्रीम कोर्टात होईल अशी अपेक्षा, अशी इच्छा आणि तशी खात्री ही आता सगळ्यांना आहे। आता उद्याच म्हणजे 7 मे रोजी सुप्रीम कोर्टामध्ये या सगळ्या प्रकरणाची सुनावणी होणार आहे। शिवसेना नक्की कोणाची, धनुष्यबाण नक्की कोणाचं, या महत्वाच्या विषयावरील सुनावणी उद्याच सर्वोच्च न्यायालयात होत आहे। या पार्श्वभूमीवर सुप्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे आणि ही पोस्ट प्रचंड चर्चेची ठरली आहे। ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी अवघ्या एका वाक्यामध्ये खूप काही सांगून टाकलं आहे। संविधानाशी गद्दारी करणाऱ्याच्या राजकीय अस्तित्वाची उलटी गिनती सुरू, असं या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय। अहो, त्यांच्या या एका वाक्यानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडवून दिली ना। शिवसेना पक्ष कोणाचा आणि धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह कोणाचं याच्यावर 7 मे रोजी म्हणजे उद्या सुनावणी होते। सप्टेंबर 23 म्हणजे बघा 1.5 वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयात आता ही उद्याची सुनावणी होते। एखादी केस लावून घेणं महत्वाचं वगैरे ऐकलं होतं, पण प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये यादीवर आणणं किती मोठं दिव्य असतं हे यावेळी अनुभवलं। इतकं करूनही शिवसेनेची पिटिशन 43व्या क्रमांकावर लागलेली आहे। त्यामुळं 7 तारखेला सुनावणी घ्या असं कोर्टासमोर उभं राहून सिनियर काउन्सिलनं मुद्दाम मेन्शन केलं पाहिजे असं असीम सरोदे म्हणतात। असीम सरोदे पुढे म्हणतात, माझ्यासाठी या प्रकरणातील संविधानिक मुद्दा महत्वाचा आहे। निवडणूक आयोगाला शिवसेना पक्ष कोणाचा हे ठरवण्याचा हक्क असतो का? पक्ष चिन्हाचा वाद झाल्यास केवळ फुटीर आमदारांच्या संख्येच्या आधारावर त्यांना निवडणूक आयोगानं पक्ष चिन्ह देऊन टाकावं का? आजपर्यंत जेव्हा जेव्हा असं पक्ष चिन्हाबाबत वाद झाले तेव्हा तेव्हा वादग्रस्त म्हणून पक्ष चिन्ह गोठवून टाकण्यात आला आहे। मग यावेळी निवडणूक आयोगाने असा निर्णय का घेतला? असीम सरोदे म्हणताय। प्रश्न गुंतागुंतीचे, उत्तरातून संवैधानिक स्पष्टतेसोबतच राजकीय दबाव तंत्रातून निवडणूक आयोगाचा होणारा गैरवापर उघड होईल अशी शक्यता देखील असीम सरोदे यांनी व्यक्त केली। मूळ राष्ट्रवादी पक्षाची केस सुद्धा 14 मे रोजी सुनावणीसाठी लिस्ट झालेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये। घटनात्मक महत्व असलेल्या याचिका इतकी वर्ष प्रलंबित राहणं, त्यावर सुनावणीच न होणं हा खरं तर संविधानाशी केलेला प्रमाद आहे। असं घडू नये हे महाराष्ट्रातील विविध पक्षांच्या नेत्यांनाच नाही तर सामान्यातील सामान्य माणसांना वाटणं हा जिवंतपणा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला पाहिजे असं असीम सरोदे म्हणतायत। सुप्रीम कोर्टामध्ये होणाऱ्या या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे।
सुप्रीम कोर्टानं न्याय करून शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह उद्धव ठाकरे यांना दिलं तर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे एवढी उलथापालथ होऊ शकते. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अभूतपूर्व असा एक राजकीय भूकंप सुद्धा घडू शकतो आणि अनैतिक राजकारणाला मोठा ब्रेक लागू शकतो आणि एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाच्या शेवटाची सुरुवात सुद्धा होऊ शकते. शिवसेनेच्या सुनावणीनंतर लगेचच बघा 14 मे रोजी राष्ट्रवादीची सुनावणी आहे. तसं पाहिलं तर ही दोन्ही प्रकरणं एकमेकासारखीच आहेत, म्हणजे अगदी कॉपी पेस्ट आहेत म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळं बघा शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्हीचेही निकाल कदाचित एकसारखेच येऊ शकतात. काय होईल या सुनावणीत? अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष या सुनावणीकडे आहे आणि त्यातच सुप्रसिद्ध वकील असीम सरोदे यांचं हे सूचक विधान संविधानाशी गद्दारी करणाऱ्यांच्या राजकीय अस्तित्वाची उलटी गिनती सुरू. पाहूया उद्या आता गद्दारीची उलटी गिनती कशी सुरू होते ते आपल्याला आता दिसेलच. तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा करायचं राहून गेलं असेल तर कृपया सबस्क्राईब करावं. अर्थातच अपेक्षा आहे, विनंती तर आहेच आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.